दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता चौदागावमधील दैसर या ठिकाणी आहोत। दैसरचे जे उपजिल्हा प्रमुख भरत कृष्ण भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एक रेशनिंग कार्ड शिबिर आयोजित केलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणी किती मोठा जमाव आहे आणि अनेक लोकांचे रेशनिंग कार्डात काही नाव कमी आहेत, कोणाचे नाव भरायचे आहेत किंवा नाव कमी करायचे असतील, चौदागावच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकताय कार्यालयासमोर जे न्याय मंदिर आहे, न्याय मंदिरासमोर प्रचंड गर्दी आहे। कारण नागरिकांची अवहेलना होत आहे रेशनिंग बाबत किंवा इतर डॉक्युमेंट बनवण्यासाठी। इतर रेशनिंग कार्डच्या माध्यमातून नवीन रेशनिंग कार्ड बनण्याचं नियोजन या ठिकाणी भरत कृष्ण भोईर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपण बघू शकताय अनेकांची इथं तुफान गर्दी झालेली आहे आणि काही स्थानिक भूमिपुत्र बाहेर मतदार आहेत, मतदार आपल्या समोर या ठिकाणी बघू शकताय प्रचंड गर्दी आहे। या ठिकाणी आतमध्ये ग्रामपंचायत मध्ये सुद्धा हे लोक काही लोक बसले आहेत लाईन लावून आणि फक्त रेशनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून फक्त फॉर्म भरले जातोय आणि फॉर्म भरल्यानंतर 2-3 दिवसानंतर या ठिकाणी रेशनिंग कार्ड त्यांना सुपूर्द केलं जाईल असं भरत कृष्ण भोईर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकताय रेशनिंग विभागाचे, अन्न पुरवठा नागरी विभागाचे पदाधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकताय खूप मोठीशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि आपण ह्या रेशनिंग कार्डाच्या जे काही शिबिर आहे त्या शिबिराचा पूर्णतः ह्या ग्रामस्थांनी, ह्या मतदारांनी लाभ घ्यावा असं आव्हान सन्माननीय भरत कृष्ण भोईर यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बोलताना केलेलं आहे। आणि आपण बघू शकता या ठिकाणी अनेक लहान बालक, आई वडील आणि सर्व काही शाळेतील विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आपण बघू शकताय। आणि भरत कृष्ण भोईर यांनी ही शिबिराचं नियोजन खूप छानसं केलेलं आहे। या ठिकाणी बसण्यासाठी, ग्रामस्थांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था केलेली आहे आणि आपण बघू शकता खुर्च्या वगैरे दिल्या आहेत त्यांना। जनसंपर्क कार्यालयामध्ये ह्या न्याय मंदिराच्या बाहेर तुफान गर्दी झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठी गर्दी झालेली आहे। म्हणून हीच ती गर्दी आहे, जी गर्दी भरत कृष्ण भोईर यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्डाचं नियोजन, आयोजन आणि संयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकताय या ठिकाणी आज जे ग्रामपंचायत कार्यालय आहे, हे ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा भरगच्च भरलेलं आहे। महिला, लहान लहान बालक, आई वडील ते सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। इतर स्थानिक भूमिपुत्र असतील, बाहेरचे काही वास्तव करणारे नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत। चौदागावातील टोटल नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकताय रेशनिंगचा लाभ घेण्यासाठी कुणाचे नाव रेशनिंग कार्डात नसेल, नाव कमी करायचं असेल किंवा लहान बालकाचं नाव समाविष्ट करायचं असेल, या ठिकाणी तुफान गर्दी झालेली आहे। आणि नागरिक विभागाच्या वतीने म्हणजे रेशनिंग विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी लोक आलेले आहेत। अधिकारी लोक आल्यानंतर या ठिकाणचं फक्त आता फॉर्म भरून घेण्यात येणार आहे। नंतर त्या 3-4 दिवसानंतर या ठिकाणी जे रेशनिंग कार्डाचे हे मानकरी आहेत किंवा लाभधारक आहेत त्यांना रेशनिंग कार्ड 3-4 दिवसानंतर भेटणार आहे। आपण बघू शकता या ठिकाणी तुफान गर्दी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कसं बघताय आज भरत साहेबांनी रेशनिंग कार्डाची शिबिर आयोजित केलेली आहे, कसं बघताय याकडे तुफान गर्दी झालेली आहे, काय कसं बघताय? खूप चांगलं आहे, कारण की जे बाहेरचे आपले रहिवासी आहेत तर एवढ्या एरियामध्ये खूप चांगले काम करतात ते। आणि आपले खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जे गेले 15 वर्ष 3 वेळेला खासदारकी म्हणजे लोकसभेमध्ये निवडून आल्यात आणि नक्कीच त्यांचा पाठिंबा खूप आमच्या भरत भोईर साहेबांना असतो आणि खूप चांगलं ते काम करतात। आणि आज शिधा वाटप म्हणजे जे सरकारकडनं धान्य भेटतं त्याच्यासाठी खूप चांगले, कोणाला भेटत नाही। काही बाहेरचे जे पर्यटक आहेत ते आता इकडे आपल्या मर्यादित इकडे चांगला पण डेव्हलपमेंट होतं, इकडे राहायला येतात आणि त्याच्यानंतर त्यांचे शिधा वाटपसाठी त्यांना भेटत नाही। मग त्याच्यासाठी हे उपक्रम की रेशन कार्डवर त्यांचा इथला प्रूफ होऊन त्यांचं नाव चढावं आणि त्यांना प्रत्येकाला अन्नदान भेटावं, यासाठी भरत भोईर साहेबांनी खूप चांगला उपक्रम केला। आणि सिद्धेश्वर वार्ता म्हटलं तर 14 गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही म्हणजे काय होतंय, कुठे काय कशा प्रकारे म्हणजे न्यूज असेल तर ती नक्कीच पाहत असतो। आणि सिद्धेश्वर वार्तात आमचे मित्र आहेत कांबळे साहेब, खरंच तुम्हाला खूप तुमच्या म्हणजे चांगल्या न्यूज येतात आणि काय घडतंय हे सर्व तुमच्याकडनं या कल्याण ग्रामीणच्या पूर्ण आला लेखा जो काय असतो तो तुमच्या माध्यमातून येतात आणि तुमचे पण धन्यवाद। आमचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमदार राजेशजी मोरे साहेब, जिल्हा प्रमुख गोपाळ जिलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर आम्ही लावलेलं आहे। ते याचा मागचा उद्देश एकच आहे की त्या लोकांना मुंबऱ्यावर जायला भरपूर चक्र मारायला लागतात, तर इथे काय इथे फक्त आता जमा करायचे फॉर्म तिथे नेऊन सबमिट करण्यात आहे आणि परत त्यांचा निवडणूक ह्या रेशनिंग कार्ड जो इथला अधिकारी आहे तो इथे येऊन तो चेक करणार, जे काही पेपर कमी असतील ते ओके करणार आणि लगेच राशन कार्ड देणार, अशी म्हणजे प्रक्रिया आहे राशन कार्डाची।
लोकांचा त्रास वाचेल आणि लोकांना सुविधा होईल यासाठी आपण हा कॅम्प लावलेला आहे. राशन कार्ड मिळाल्यानंतर बऱ्याच शासनाच्या सुविधा आहेत. उदाहरण सरकारी आपल्या प्रायव्हेट जरी हॉस्पिटलमध्ये गेले, आपला राशन कार्ड दाखवला आपण पिवळा केशरी, तर त्याच्यावर बऱ्याच सुविधा आहेत. शासनाने 5 लाखापर्यंत विमा दिलेला आहे आणि आता काहीतरी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की काहीतरी दरमहा काहीतरी 1000 रुपये प्रत्येक राशन कार्ड धारकाला मिळतील. ती सुद्धा लोकांची सोय होईल. जनतेची कामं केली पाहिजे. आमच्या शिवसेनेचं धोरणच आहे 80% समाजकारण, 20% फक्त राजकारण. त्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी आपण इथे शाखा खोलून बसलोय. लोकांची गरिबांची कामं झाली पाहिजेत त्यासाठी आम्ही बांधील आहोत. दर्शक बांधवांनो, आपल्याला या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.